नातखोळा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी बनवत आहे बटाटा वाटाण्याची भाजी। इथे मी 2 बटाटे स्वच्छ धुवून त्याला कापून टाकले पाण्यामध्ये। कसे बटाटे कसे लगेच काळे पडतात, त्यामुळे मी टाकून या पाण्यात टाकले मी। त्याचबरोबर इथे मी 1 मोठा टोमॅटो घेतलाय, 2 कांदे घेतलेत आणि जिरे घेतले। त्याचबरोबर मी इथे आलं घेतले 1 इंचाचं आणि लसूण घेतलेत 5 ते 6 पाकळ्या। याला मी इथंच पाट्यावरती ठेचून घेणार आहे। हे पहा, आलं लसणाचं मी इथेच ठेचून घेतलंय। इथे मी तेल घेत आहे 1 ते 2 माप। तेल आपलं गरम झालंय, इथे मी जिरे ॲड करते। आपले जिरे तडकले की आपण लगेच कांदा ॲड करायचा। जिरे तडकले आता आपण इथे कांदा ॲड करायचा। आजचा बटाटा आणि वाटाणा एकदम साध्या पद्धतीने बनवत आहे मी। एकदम साधं सिंपल जेवण आहे, संध्याकाळच्या जेवणाचा बेत आहे। आपल्याला कांदा बारीक गॅस ठेवायचा आणि भाजून घ्यायचा। इथे मी कोथिंबीर ॲड केली आहे। त्यानंतर इथे आता आपण टोमॅटो ॲड करायचे। टमाटा आणि कांदा आपल्याला एकदम व्यवस्थित मऊ असं भाजून घ्यायचं आहे। दोन्ही एकजीव झालं पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला दोन्ही बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। इथे मी वाटाणे थोडेसे शिजवून घेतले। कसं फ्रीजमध्ये होते ना, तर जास्तच असं घट्ट सारखं झालेलं होतं, मग ते शिजायला वेळ लागतो। त्यामुळे म्हणलं थोडंसं मी जास्त नाही, एक 5 मिनटं असं मी याला शिजवून घेतले। इथं मीठ ॲड करायचं आहे थोडंसं, आपण नंतर ॲड करणार आहोत। कांदा जेणे की आपला कांदा करपणार नाही आणि एकदम मऊ असं व्यवस्थित भाजलं जाईल। अजून एक टिप आहे, हे बघा, इथे मी थोडीशी एकदम किंचित तेवढी साखर ॲड केली आहे। ते म्हणजे का, साखर ॲड केल्याने कांदा खूप छान असा भाजला जातो आणि एक वेगळी टेस्ट येते। तुम्हाला माहिती आहे, हॉटेलमध्ये वगैरे जेवणामध्ये तुम्ही बघा, थोडंसं असं गोडसर असतो, पण तिखट असतं पण गोडसर पण किती छान लागतं ते। आपल्याला बाहेरचं म्हणजे खूप आवडतं, जरा वेगळं वाटतं ना आपल्या रोजच्या जेवणापेक्षा। याच्यामध्ये थोडंसं आपल्याला साखर ॲड, जास्त नाही, एकदम थोडंसं, जरा वेगळी टेस्ट येते, खूपच छान लागते। वाटतच नाही की आपण रोज एकसारखंच खाऊन कंटाळा येतो। मी म्हणलं कधी तर आपलं थोडंसं वेगळं ॲड करायचं। हे पहा, दोन्ही एकजीव झालं पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। आता आपण इथे आलं लसणाची पेस्ट आहे ते ॲड करायची। आलं लसणाची पेस्ट ॲड केली इथे। आता व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे। आता इथे आपण धना पावडर ॲड करायची, थोडीशी हळद ॲड करायची। इथे आपल्याला लाल तिखट ॲड करायचं आहे। त्याला व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही, आपला कांदा टोमॅटो सगळं हे भाजून आपल्याला एकजीव झालं पाहिजे असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। इथं आपल्याला थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे। म्हणजे आपली जराशी ग्रेव्ही नाही, पण सुक्कच करायचं आपल्याला, पण असं थोडंसं आपला कांदा टोमॅटो असं वेगळा दिसलाच नाही पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं।
इथे आता मी घरचा मसाला आहे तो 1 चमचा ॲड करते. घरच्या मसाल्याची टेस्टच वेगळी असते. ते मी लाल तिखट थोडंसं ॲड करत असते. हा घरचा मसाला 1 चमचा घेतला आहे मी. 1 ते जसं तिखट तुम्हाला हवा असेल त्या प्रमाणात तुम्ही घ्या. म्हणजे थोडंसं पाणी ॲड केलं मी परत. पाहू शकता तुम्ही, दिसायला एकच नंबर दिसत आहे. आता इथे आपल्याला बटाटा ॲड करून घ्यायचा आहे. बटाटा ॲड केला आपण. त्यानंतर आपण इथे वाटाणा पण ॲड करायचा. त्यानंतर आपल्याला इथे आपल्या चवीपुरतं आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. आता व्यवस्थित आपल्याला वरखाली करून घ्यायचं आहे. आता आपण याच्यावरती एक प्लेट झाकून द्यायचं. चला तर आपली भाजी रेडी झाली आहे. एकच नंबर. चपातीसोबत भातावर कशावरही खावा. एकच नंबर. चला तर रेसिपी आवडली असेल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.